तर स्वागत आहे मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन सिरीजच्या आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये. आपल्या चॅनल VR ब्लॉग्सवर चॅनलवर नवीन असाल तर या अपडेटला शेवटपर्यंत नक्की पहा. मागील अपडेटमध्ये आपण न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशन ते तिवसा या गावापर्यंतचा अपडेट बघितला आहे. तर आजच्या अपडेटमध्ये तिवसापासून समोरचा अपडेट आपण बघणार आहे. तर मित्रांनो, या दिशेला मागील लोकेशनवर यवतमाळ दारवा रस्त्याने यवतमाळ शहरापासून साधारणतः 5 किलोमीटर अंतरावरच्या या घाटामधील जागेवर आपण या ठिकाणी पाहू शकता की रेल्वे लाईन आता या दिशेने येऊन या रोडला या समोरच्या दिशेला क्रॉस करणार आहे. आणि ही जी लोकेशन आहे मित्रांनो, ही यवतमाळ शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. तर दारवा रोडवर आता या ठिकाणी ही रेल्वे लाईन या दारवा रोडला क्रॉस करणार आहे आणि त्यामुळे या घाटामधून रस्ता काढत ही रेल्वे लाईन समोर जाणार आहे. तर या दिशेने ही यवतमाळ रेल्वे स्टेशनकडून रेल्वे लाईन येत आहे व साधारणतः या रस्त्यापासून 40 ते 50 फूट खाली आता या ठिकाणी पिलर निर्मितीचे कार्य केल्या जाऊ शकणार आहे. कारण या रेल्वे लाईनला आता या समोरच्या दिशेला जाण्याकरिता या ठिकाणी पिलरची आवश्यकता पडणार आहे. वरच्या दिशेने रेल्वे लाईन, खालच्या दिशेने रोड राहणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पुलाद्वारे या घाटाच्या वळणाला क्रॉसिंग हे केल्या जाणार आहे. आणि त्यामुळेच मित्रांनो, आपण समोर पाहू शकता की या घाटाच्या रस्त्याला क्रॉस केल्यानंतर या ठिकाणी पुलाच्या निर्मितीकरिता एका पिलरच्या निर्मितीचे जे कार्य आहे हे या ठिकाणी सुरू देखील करण्यात आले आहे व याच्या फाउंडेशनचे काम देखील जवळपास पूर्ण झाल्याचे आपल्याला दिसून येईल. त्यानंतर नव्यानेच या लोकेशनवर पुन्हा एकदा या ब्रिजच्या निर्मितीचे जे कार्य आहे या रेल्वे लाईनचे या घाटामध्ये नव्याने सुरू करण्यात आले आहे. तर या संपूर्ण लाईनमध्ये मित्रांनो, घाटामध्ये काम करणे हे तेवढेच कठीण आहे. आणि या ठिकाणी पाहू शकता की नव्यानेच या जंगलामध्ये हा भाग आता साफ करण्याचे व त्या ठिकाणी रेल्वे लाईनच्या अर्थवर्कचे आणि पुलांचे काम करण्याचे जे कार्य आहे ते गतीने या ठिकाणी सुरू देखील करण्यात आल्याचे आपल्याला समोर दिसत आहे. समोर या ठिकाणी 2 अजून पिलरची निर्मिती समोर सुरू असलेली व त्या ठिकाणी बूम प्लेसरद्वारे कॉन्क्रिटिंगचे कार्य हे चालू असल्याचे समोर आपल्याला दिसून येईल. तर या ठिकाणावरून यवतमाळ शहर 6 किलोमीटर अंतरावर असणार आहे. दारवा रोडवरील ही लोकेशन आहे व आता या जंगलाच्या भागामध्ये रेल्वे लाईनचे काम हे जोराने सुरू करण्यात आले आहे व समोरच्या दिशेने म्हणजे या दिशेने आता ही रेल्वे लाईन जाणार आहे. तर मित्रांनो, मागील लोकेशन पासून आता आपण तिवसा गावाच्या 1 किलोमीटर समोर आलो आहे आणि अशा डोंगराळ भागांमधून, जंगलांमधून मार्ग काढत ही रेल्वे लाईन या दिशेने आता समोर येणार आहे. समोर असलेला एक मोठा पूल तिवसा गावाच्या मागे तयार झालेला आपल्याला दिसून येईल. तर या ठिकाणी पुन्हा एकदा तिवसा गावासमोर यवतमाळ दारवा रोडला ही रेल्वे लाईन आता क्रॉस होत आहे आणि त्याकरिता पुलाच्या निर्मितीकरिताचे पिलरचे जे काम आहे ते या ठिकाणी पूर्ण झाल्याचे आपल्याला दिसून येईल. हा जो रोड आपल्याला दिसतो आहे हा यवतमाळ दारवा रोड आहे. यवतमाळ उजव्या साईडला, तर या दिशेला दारवा हे शहर साधारणतः 30 किलोमीटर अंतरावर असणार आहे. या ठिकाणी या रोडला रेल्वे लाईन क्रॉस करून समोरच्या दिशेला जाणार आहे आणि क्रॉसिंगकरिता, पुलाच्या निर्मितीकरिता या ठिकाणी पिलरचे जे काम आहे ते या ठिकाणी जवळपास पूर्ण झाल्याचे दिसून आले आहे. तर या ठिकाणी डायव्हर्शनकरिता एक नवीन रस्ता तयार करण्यात आला आहे. या दिशेला हा रोड डायव्हर्ट केला जाईल व पुलाच्या निर्मितीचे काम हे त्यानंतर या ठिकाणी पार पडणार आहे. आणि हे काम झाल्यानंतर या दिशेने आता ही रेल्वे लाईन पुढच्या प्रवासाला जाणार आहे. या ठिकाणच्या पुलावर टाकण्याकरिता जे गडर आणले आहे ते या ठिकाणी आपण पाहू शकता आणि याची उंची साधारणतः 6 ते 8 फूट असणार आहे. फार मोठे गर्डर्स या ठिकाणी आणण्यात आल्याचे आपल्याला दिसून येईल. तसेच समोर गेल्यानंतर ही रेल्वे लाईन डाव्या दिशेला वळण घेत असल्याचे देखील आपण समोर पाहू शकाल. तर मित्रांनो, मागील लोकेशनवरून साधारणतः 5 किलोमीटर अंतर आता आपण पुढे आलो आहे आणि बाना या गावाजवळ एका छोट्या पुलाच्या निर्मितीचे कार्य हे समोर चालू असल्याचे आपल्याला दिसून येईल. या दिशेने रेल्वे लाईन ही तिवसानंतर येत आहे आणि साधारणतः या ठिकाणावरून तिवसाची लांबी 5 किलोमीटर असेल. समोरच्या दिशेने या रेल्वे लाईनचे अर्थवर्क हे करण्यात येत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. सरळ दिशेत ही रेल्वे लाईन आता या दिशेने येणार आहे व पुन्हा या ठिकाणावरून 500 मीटर अंतरावर पुन्हा एकदा यवतमाळ दारवा रोडलाही क्रॉस करेल. त्याकरिताचे अर्थवर्क या ठिकाणी सुरू असल्याचे आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी जवळ एक पेट्रोल पंप आहे व त्या शेजारूनच आता ही रेल्वे लाईन समोर असणाऱ्या दारवा यवतमाळ या रस्त्याला या ठिकाणी एका पुलाच्या साहाय्याने क्रॉस करणार आहे. समोर आपण पाहू शकता आपल्याला यवतमाळ दारवा रोड दिसतो आहे आणि ही जी लोकेशन आहे मित्रांनो, ही
शकुंतला रेल्वे लाईनच्या नजीकचीच लोकेशन आहे। काही दिवसांपूर्वी या ठिकाणी शकुंतला रेल्वे लाईनचे रूळ जे आहे ते समोरच्या दिशेला काढून टाकण्यात आले आहे व त्यामागील रूळ जे आहेत ते आपण या ठिकाणी खालच्या दिशेने पाहू शकता। शकुंतला रेल्वे लाईन ही नॅरोगेज तर आता नवीन तयार होणारी वर्धा ते नांदेड ही रेल्वे लाईन ब्रॉडगेज असणार आहे आणि या ब्रॉडगेज रेल्वे लाईनचे कार्य हे याच शकुंतला रेल्वे लाईनसाठी काही किलोमीटरांपर्यंत समांतर असे असणार आहे। आणि यासमोर आपल्याला पाहू शकता की या ठिकाणी एका पुलाच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते पूर्ण झाले आहे व आता या ठिकाणी अर्थवर्ककरिता जागा साफ करणे तसेच अर्थवर्कचे प्लॅनिंग या ठिकाणी आता चालू आहे। आणि समोर यवतमाळ दारवा रोडला ही रेल्वे लाईन आता या ठिकाणी क्रॉस करेल। तर या स्पॉटवरून डावीकडे यवतमाळ शहर व उजवीकडे दारवा शहर साधारणतः 15 किलोमीटर अंतरावर असण्याची दाट शक्यता आहे। या ठिकाणच्या पुलाच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते अद्याप सुरू व्हायचे बाकी आहे, परंतु या ठिकाणची जे गेट आहे ते आता या ठिकाणी काढण्यात आल्याचे आपल्याला दिसून येईल। शकुंतला रेल्वे लाईनवरील हे गेट या ठिकाणी आता काढण्यात आले आहे। आता या ठिकाणी पुलाच्या निर्मितीचे कार्य हे लवकरात लवकर सुरू होऊन समोरच्या दिशेने आता ही रेल्वे लाईन या ठिकाणावरून जाणार आहे। तर मित्रांनो, मागील लोकेशनवरून साधारणतः 5 किलोमीटर अंतर पुढे म्हणजेच आता आपण जवळपास तपोना गावाच्या 1 किलोमीटर आधी आलो आहे आणि या दिशेने रेल्वे लाईनचे नव्यानेच या ठिकाणी कार्य सुरू झाल्याचे आपल्याला दिसून येईल। या लोकेशनवर मित्रांनो काही दिवसांपूर्वीच काम हे सुरू करण्यात आले आहे व खालच्या दिशेने खोदकाम आता या ठिकाणी चालू आहे। या दिशेला यवतमाळ दारवा रोड 1 किलोमीटर अंतरावर आहे। तर दुसरीकडे ही जी रेल्वे लाईन आहे आता ही खालच्या दिशेने जाणार आहे समोर म्हणजेच तपोना या गावाकडे। तपोना गावाची लांबी ही या ठिकाणावरून 1 किलोमीटर असणार आहे व त्यानंतर बोरी हे मोठे गाव असणार आहे। तर ही रेल्वे लाईन आता या रोडला खालच्या दिशेने क्रॉस करेल असे या ठिकाणी खोदकाम केल्याचे आपल्याला भासत आहे। या ठिकाणी देखील वरच्या दिशेला आता रोडवर पूल तयार करण्यात येणार आहे। त्याचे अद्याप काम या ठिकाणी सुरू झालेले नाही, मात्र ते देखील लवकरात लवकर सुरू होण्याची या ठिकाणी अपेक्षा आहे आणि याबद्दल आपले काय मत आहे ते कमेंटमध्ये जरूर कळवावे। तर अशा प्रकारे या ठिकाणावरून आता डावीकडे ही रेल्वे लाईन जाणार आहे तपोना किंवा बोरी रेल्वे स्टेशनकडे आणि त्याबद्दल आपण अपडेट घेऊया नंतरच्या अपडेटमध्ये। तर मित्रांनो, कसा वाटला हा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। अपडेट आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सुपर थँक्स हे बटन दाबून तुम्ही आमची आर्थिक मदत देखील करू शकता। तर आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये।